बुधवार दिनांक 11 जून 2026 रोजी दुपारी 2 वाजता डोंगरवाडी पट्टा, तालुका मिरज, जिल्हा सांगली इथं शिवसेनेचे नेते माननीय मोहन वनखंडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बैलगाडी शर्यतीचा थरार अनुभवायला मिळणार आहे। तब्बल 1,11,111 रुपयांच्या पारितोषिकसाठी या बैलगाडी शर्यती होणार आहेत। 4 गटांमध्ये वेगवेगळी बक्षीस आहेत। या कार्यक्रमाला मंत्री नामदार उदय सामंत, नामदार शंभूराजे देसाई, नामदार प्रकाश बिटकर तसेच अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत। या शर्यतीला महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैलगाडी चालक मालक उपस्थित राहणार आहेत। आज डोंगरवाडी पट्टा इथं पाहणी करताना शिवसेना नेते मोहन वनखंडे सर, विजयतात्या पाटील, डोंगरवाडीचे सरपंच दीपक शिंदे, प्रदीप सावंत, अशोक शिंदे, एरंडोलीचे रंगराव सकपाळ, सचिन तवटे, शंकर शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। डोंगरवाडी येणाऱ्या 11 तारखेला इथं भव्य जनरल बैलगाडी शर्यत होणार आहे। जनरल गटासाठी 1 नंबरला जे बक्षीस आहे ते 1,11,111 रुपये, 2 नंबरसाठी 61,111 रुपये, तृतीय क्रमांकासाठी 41,111 रुपये, त्याच्यानंतर एक बगट त्यासाठी 41,000 रुपये बक्षीस आहे, द्वितीय 31,000, तृतीय 21,000, त्याच्यानंतर दुसरा चौसा 15,000 प्रथम क्रमांकासाठी, 11,000 तृतीय क्रमांकासाठी, 7,000। आदत गट एक होणार आहे त्यासाठी 11,000, तृतीय क्रमांकासाठी 7,000 आणि तृतीय क्रमांकासाठी 5,000। अशी 4 गटामध्ये हे मैदान होणार आहे। दुसरी गोष्ट, मैदान हे अतिशय करेक्ट होणार आहे की मेजॉरिटी किंवा बाकीचं काही इतर काही होणार नाही। इथं मैदान अतिशय चांगलं होणार आहे आणि 11 तारखेला दुपारी 2 वाजता सगळ्यांनी हजर राहायचं आहे। आणि मैदानासाठी खास म्हणजे हरण्या बैल इथं सत्कारासाठी उपस्थित राहणार आहे। सरांच्या मार्गदर्शनाखाली मैदान चांगलं। नमस्कार, मी रंगराव सकपाळ, एरंडोली। जे डोंगरवाडी पट्ट्यावर हे मैदान बैलगाडा शर्यतीचं मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या संख्येने उपस्थित होणार आहे। याची तारीख आहे 11/6/2026, दुपारी 2 वाजताचं हे टायमिंग आहे शर्यती सुटण्याचं। आपल्या ह्या डोंगरवाडी पट्ट्यावर मसोबा यात्रेनिमित्त व माझे परममित्र माननीय वनखंडे सर यांच्या वाढदिवसाचा संधी साधून मोहन केसरी हे बैलगाडा शर्यतीचे मोठ्या प्रमाणात बैलगाडी शर्यतीचे मैदान होणार आहे। तरी या बैलगाडा शर्यतीसाठी बैलगाडा मालकांनी व बैलगाडा शौकीनांनी भरपूर प्रमाणात सहभाग घेऊन या संधीचा लाभ घ्यावा व हे मैदान जनरल गट, ब गट, दुसरा चौसा व आदत गट या 4 गटामध्ये सुटणार आहे। तरी आत्तापर्यंत जनरलमध्ये 10 गाड्याचं नोंदणी झाली आहे। तसेच ब गटामध्ये जवळजवळ 25-26 गाड्यांची नोंदणी झाली आहे व दुसरा चौसा आणि आदत या गाड्यामध्ये 25-30 संख्या नोंदणी झाली। तरी बाकीचे जे बैलगाडा शौकीन बैलगाडा मालक आहेत त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात बैलगाडा शर्यतीची नोंदणी करून या बैलगाडा शर्यतीमध्ये सहभाग घ्यावा ही मी सर्वांना विनंती करतो। या बैलगाड्या शर्यतीमध्ये महाराष्ट्रातील सर्व नामांकित बैलांची नोंदणी होत आहे। त्यामध्ये हेलिकॉप्टर बैजा असू दे, चिमण्या असू दे, पाकड्या असू दे, हरण्या असू दे, बुलेट छब्या असू दे, अशा इतरही बाकी सर्व जे नामवंत बैलजोडी आहेत त्या सगळ्यांची या बैलगाडा शर्यतीमध्ये नोंदणी होणार आहे। तरी हे महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट प्रमाणात पद्धतीचे बैलगाडा मैदान शर्यती होणार आहे। तरी आपल्या ह्या बैलगाडा शर्यतीसाठी आज वनखंडे सर आलेत, परत विजयदादा पाटील आलेत, सावंत साहेब आलेत, सर्व माझे दीपकदादा डोंगरवाडी सरपंच आलेत, तसेच इतर काही सर्वजण जे बैलगाडा शौकीन व जे मैदानाची पाहणी करण्यासाठी सर्व जण उपस्थित राहिलेत। आता सर्व मैदान हे साफसफाई करून सुसज्ज पद्धतीने तयारी करून घेतली आहे। तरी सर्व बैलगाडा शर्यतीवाल्यांनी, बैलगाडा मालकांनी या मैदानासाठी आपली नावे नोंद करून जास्तीत जास्त संख्येने बैल नोंद करून मोठ्या प्रमाणात मैदान भरावे अशी आमची अपेक्षा आहे। येणाऱ्या 11 तारखेला इथं डोंगरवाडी मैदानावरती बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आहे। या डोंगरवाडी गावच्या मसोबाच्या यात्रेनिमित्त आणि मोहन वनखंडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त या
बैलगाडी शर्यतीचं आयोजन करत असताना या आयोजकांनी चांगल्या पद्धतीनं बैलांना या भागातील खिलारी जाती म्हणजे जी महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे, जी शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह ज्या खिलार बैल जातीवरती होतोय आणि ह्या बैलांना कुठेतरी न्याय देण्यासाठी आणि ह्या शर्यतीचं आयोजन करण्यामागचा हेतू एकच आहे की ज्या शर्यतीमध्ये बैलाचा नंबर येतो त्या बैलाचा जो म्हणजे उच्चांकित दर वाढणार असतोय, त्याचा जो रेट वाढतोय, या शर्यतीमुळं त्या बैलाला दर मिळतोय आणि या दर मिळाल्यामुळं त्या शेतकऱ्याचा उदरनिर्वाह चालतोय आणि त्याच्या मुलाबाळांचं शिक्षण होतंय. या शर्यती पाठीमागचा हेतू आहे आणि हेतू करत असताना कुठेतरी शेतकरी सुखी समृद्ध झाला पाहिजे आणि या शासन आल्यानंतर एकनाथ शिंदे साहेब असतील, अजित पवार दादा असतील किंवा फडणवीस साहेब असतील यांच्या शासनाने ही बैलगाडी शर्यत चालू केली आणि चालू करत असताना शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम या मंडळींच्या मार्फत झालं आणि तो खालीपर्यंत ते कसं राबवता येईल तर या शर्यतीच्या माध्यमातून हा शेतकरी सुखी समृद्ध झाला पाहिजे या शर्यतीच्या पाठीमागचा हेतू आहे. आणि हे करत असताना आपण ज्या या भागातील बैल आहेत, महाराष्ट्रभर जे गाजलेली बैल आहेत, या बैलांच्या माध्यमातून ज्या शर्यत शौकीन इथं हजर होणार आहेत त्यांना एकच विनंती आहे की मैदान हे शासनाच्या नियमानुसार होणार आहे, विना लाठीकाठी हे मैदान होणार आहे आणि या मैदानावरती कुणी आजपर्यंत या मैदानाची एक ख्याती आहे की इथं बैलाशिवाय पाठीमागं एक माणूस किंवा मोटरसायकल दिसत नाही आणि ती ख्याती कायम राखण्याची प्रेक्षकांना विनंती आहे. कारण हा तुमच्यासाठी सर्वांच्यासाठी हे आयोजन करण्यात आलेलं असते आणि चांगल्या बैलांचं नुकसान होणे किंवा चांगला एखाद्या शेतकरी वर्षभर 10 वर्ष सांभाळतात बैल, ते कुठंतरी आपल्या बैलांचा नंबर आला पाहिजे आणि त्याची किंमत वाढली पाहिजे किंवा त्याचा दर वाढला पाहिजे. यासाठी या शेतकरी अवरात्र मुलाबाळांना सांभाळतात तेवढं तळहाताच्या फोडाप्रमाणे बैलाला सांभाळतात. पण प्रेक्षकांना एवढीच विनंती आहे की आपण या शर्यतीचा आनंद घ्यावा आणि आनंद घेत असताना आपल्यामुळं या शर्यतीमुळे कुठली बाधा आली नाही पाहिजे किंवा आपल्यामुळं अडथळा येऊन या शर्यतीला गालबोट लागलं नाही पाहिजे, एवढी दक्षता या प्रेक्षकांनी घ्यायची आहे. आणि एवढं सांगू इच्छितो की हा मैदान जे होणार आहे हे करेक्टच होणार आहे मैदान. यामध्ये पार्सलिटी किंवा बॅटरी असं कोणताही प्रकार होणार नाही. मेजॉरिटी करायला गेलं, कोण बॅटरी करायला गेलं, जो होईल परिणाम त्याला परिणाम भोगायची तयारी ठेवून त्याने या मैदानावर उतरावं आणि या उतरत असताना आपण आपली जी ताकद असेल तर ह्यात काहीतरी आगाऊपणा करू नये आमची तर पूर्ण त्यांना विनंती आहे. कारण आपल्यासाठी जे मैदान भरवलेलं आहे आणि आपण याचा सर्वांनी आस्वाद घेऊन किंवा आपण आपल्या बैलांचा कसा नंबर येईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करून या शर्यती चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे पार पाडावेत एवढी आम्ही आमच्या सर्व मंडळीच्या वतीने विनंती करतो आणि थांबतो. येणाऱ्या 11 तारखेला म्हसोबा यात्रेनिमित्त व मोहन वनखडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त आज डोंगरवाडीमध्ये बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलेलं आहे. आयोजन करणारे सर्व संयोजक तिथे उपस्थित असणारे दीपकदादा शिंदे, तुझे अण्णा असतील, सर असतील, शंकर अण्णा असतील, त्यांच्यावर असणारे सर्व मंडळी येणाऱ्या शर्यतीला ज्यांनी भाग घेणार आहेत बैलगाडी शर्यतीमध्ये त्यांना सर्वांना विनंती आहे की बाबा हे जे मैदान आहे प्रत्येक वेळेला आम्ही मैदानाला उपस्थित असतो, मैदानीला हजर असतो. हे मैदान शासन नियम व जे बैलगाडी शर्यती येणार आहेत त्यांना चांगल्या पद्धतीने सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून हे संयोजकाचा प्रयत्न असतील. येणाऱ्यांनी सुद्धा जे प्रेक्षक असतील किंवा बैलगाडीत सहभाग घेऊन शर्यतीमध्ये घेणारे त्यांना पण विनंती आहे, त्यांचे कार्यकर्ते असतील, त्यांच्या संघ येणारी माणसं त्यांनी चांगलं मैदानाला सहकार्य करावं या संयोजकाच्या वतीनं मी त्या सर्वांना विनंती करतो. आणि येणारं मैदान हे शासन नियमाप्रमाणे व्यवस्थित होईल, मैदानाला गालबोट लागू नये असं त्यांनी पण दक्षता घ्यावी. आम्ही पण येणाऱ्या प्रेक्षकांचं स्वागत व मैदान व्यवस्थित करण्यासाठी सर्वजण प्रयत्न करू.